आज आपण बोलणार आहोत भारताच्या एका मोठ्या संकटाबद्दल, LPG संकट. या संकटाने लाखो लोकांना एका अगदी साध्या मूलभूत गरजेसाठी अक्षरशः रस्त्यावर आणलंय. चला बघूया हे सगळं नेमकं काय आहे. या संकटाची ना एक मानवी बाजू पण आहे आणि ती खूप भयावह आहे. एक उदाहरण बघूया. पंजाबच्या बर्नालामध्ये 13 मार्चची गोष्ट. 66 वर्षांचे भूषणकुमार मित्तल तासनतास रांगेत उभे होते. कशासाठी? फक्त एका गॅस सिलेंडरसाठी. पण तो सिलेंडर मिळायच्या आतच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यांची ही एकट्याची गोष्ट नाहीये. देशभरात जी निराशा पसरली आहे ना, त्याचाच हा एक आरसा आहे. तर सगळ्यात आधी आपण बघूया की जमिनीवर म्हणजे रस्त्यांवर काय परिस्थिती आहे. हे संकट लोकांच्या रोजच्या जगण्यात कशी उलथापालथ करतंय आणि किती निराशा पसरवतंय ते समजून घेऊया. आजकाल ना भारतात कुठेही पाहिलं तर एक दृश्य अगदी कॉमन झालंय. मैलोन मैल लांब रांगा. उत्तर प्रदेश असो, पुणे असो, नॉयडा, दिल्ली, सगळीकडे हीच कहाणी आहे. लोकांचं रोजचं आयुष्य जणू काही थांबलंय. कामधंदा सोडून फक्त एका सिलेंडरच्या आशेवर लोक आपला अख्खा दिवस घालवत आहेत. लोकांची निराशा आता कोणत्या थराला पोचली आहे हे या काही घटनांवरून लक्षात येईल. बघा, लखनौमध्ये एका माणसाने अक्षरशः सिलेंडरने भरलेल्या ट्रकसमोर स्वतःला झोकून दिलं. महाराष्ट्र तर परिस्थिती इतकी बिघडली आहे की गॅसच्या गाड्यांना आता पोलीस बंदोबस्तात न्यावं लागतंय. देहरादूनमध्ये लोकांनी ट्रकच लुटला आणि फर्रुखाबादमध्ये भूषणकुमार यांच्यासारखीच अजून एक दुःखद घटना घडली. हे अपघात नाहीयेत. हा जो समाजात असंतोष वाढतोय ना, त्याचे हे संकेत आहेत. आणि याचा फटका फक्त घरातल्या स्वयंपाकघराला बसत नाहीये, तर आपल्या अर्थव्यवस्थेलाही बसतोय. विचार करा, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स, त्यांचा तर सगळा व्यवसायच कमर्शियल LPGवर चालतो. त्यांना इतका मोठा फटका बसलाय की स्विगी आणि झोमॅटोसारख्या प्लॅटफॉर्मवरच्या ऑर्डर्समध्ये तब्बल 60% घट झालीय. का? कारण अनेक रेस्टॉरंट्स बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आता आपण येतोय या संपूर्ण विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. इथे ना 2 वेगवेगळ्या गोष्टी दिसतायत. एक म्हणजे सरकार अधिकृतरित्या काय सांगतंय आणि दुसरं म्हणजे लोकांना रस्त्यावर काय अनुभवायला मिळतंय. यात जमीन अस्मानाचा फरक आहे. ही 2 चित्र बघा किती वेगळी आहेत. डावीकडे सरकारची अधिकृत भूमिका, सगळं काही ठीक आहे, कंट्रोलमध्ये आहे. आणि उजवीकडे लोकांचा प्रत्यक्ष अनुभव. मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणतात की पुरवठा एकदम सुरक्षित आहे. पण दुसरीकडे काळ्या बाजारात एक सिलेंडर 6 पट जास्त किमतीने विकला जातोय. पंतप्रधान म्हणतात की जे लोक भीती पसरवतायत ते देशाचं नुकसान करतायत. पण लोकांच्या घरात चूल पेटत नाहीये, त्याचं काय? ही 2 पूर्णपणे वेगवेगळी सत्य आहेत, नाही का? मग साहजिकच एक प्रश्न मनात येतो की जर खरंच देशात गॅसचा तुटवडा नाहीये, तर मग सरकार ही अशी पावलं का उचलतंय? ही बघा, ही सरकारचीच काही पावलं आहेत जी त्यांच्या तुटवडा नाही या दाव्याशी जुळत नाहीत. घरगुती सिलेंडरची किंमत 60 रुपयांनी वाढवली. हॉटेल्सना जो कमर्शियल गॅस मिळतो त्यावर 20% मर्यादा आणलीय. सिलेंडर बुक केल्यानंतर शहरात 25 दिवस आणि गावात 45 दिवस वाट पाहायला सांगितले. आणि ज्यांच्या घरी पाईप गॅस आहे ना, त्यांना तर आता सिलेंडर बुक करण्यावरच बंदी घातलीय. आता सांगा, जर पुरवठा खरंच सुरळीत असेल तर हे सगळे निर्बंध कशासाठी? पण प्रश्न हा आहे की आपण ह्या परिस्थितीपर्यंत पोहोचलोच कसे? ह्या तिसऱ्या भागात आपण ह्या संकटाच्या मूळ कारणांचा शोध घेऊया. सूत्रांनुसार याची मुळं भूराजकीय तणावात आणि दूरदृष्टीच्या धोकादायक अभावात आहेत. हे बघा, भारताला LPGची गरज प्रचंड आहे, पण आपण आपल्या गरजेच्या फक्त 40% LPG देशात तयार करतो. याचा अर्थ उरलेला 60% गॅस आपल्याला बाहेरच्या देशांमधनं आयात करावा लागतो. या एका आकड्यावरूनच आपलं आयातीवरचं अवलंबित्व किती जास्त आहे हे स्पष्ट होतं. आणि या अवलंबित्वामधली सगळ्यात चिंताजनक गोष्ट काय माहितीये? आपण जो जवळपास सगळा LPG आयात करतो ना, म्हणजे तब्बल 90%, तो फक्त एकाच अगदी अरुंद सागरी मार्गातून येतो, होर्मुझची सामुद्रधुनी. जरा विचार करा, संपूर्ण देशाची ऊर्जा, जीवनरेखा एका छोट्याशा गल्लीवर अवलंबून आहे. आणि सूत्रांनुसार हे संकट खरं तर टाळता आलं असतं. ही टाईमलाईन बघा, ती खूप काही सांगून जाते. धोक्याची घंटा जानेवारीपासून वाजत होती, पण काहीच केलं गेलं नाही. युद्धाचे ढग जमत होते, पण पर्यायी पुरवठ्याचे मार्ग शोधलेच नाहीत. आणि जेव्हा संकट दारात येऊन उभं राहिलं, तेव्हा सरकारने काय केलं? पूर्ण 1 आठवडा वाट पाहिली आणि मग जाहीर केलं की देशात कोणताही तुटवडा नाही, म्हणजे समस्येचं अस्तित्वच नाकारलं. आणि आता कदाचित सर्वात धक्कादायक माहिती, भारताकडे या संकटाचा सामना करण्यासाठी कोणतीही सेफ्टी नेट नाही. आपल्या तथाकथित स्ट्रॅटेजिक रिझर्व्हमध्ये म्हणजे आपत्कालीन साठ्यामध्ये किती गॅस आहे? फक्त 2 दिवस पुरेल इतका, बस. म्हणजे जर पुरवठा साखळी तुटली तर अवघ्या 48 तासात देश गॅसशिवाय उभा राहील. ठीक आहे,
तर आता पुढे काय? या शेवटच्या भागात आपण हे बघूया की ही परिस्थिती कशी सुधारू शकते आणि एक सामान्य नागरिक म्हणून या संकटाचा सामना करण्यासाठी आपण काय करू शकतो. पण दुर्दैवाने सूत्रांनुसार यावर कोणताही जादूचा उपाय नाहीये. युद्धविराम होण्याची शक्यता कमी आहे. पर्यायी पुरवठा जो येतोय तो समुद्रातल्या थेंबासारखा आहे. सामुद्रधुनी लवकर उघडण्याची चिन्ह नाहीत आणि प्रत्येक जहाजासाठी वेगळी वाटाघाटी करावी लागतेय. त्यामुळे कटू सत्य हे आहे की ही परिस्थिती अजून 4 ते 8 आठवडे अशीच राहू शकते. मग अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो? काही व्यावहारिक गोष्टी नक्कीच करता येतात. जर वीज पुरवठा चांगला असेल तर इंडक्शन कुकर एक उत्तम पर्याय आहे. परिसरात पाईप गॅसची सोय असेल तर PNGसाठी लगेच नोंदणी करा. कोणी काळाबाजार करत असेल तर त्याची तक्रार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, घाबरून गरजेपेक्षा जास्त सिलेंडर साठवून ठेवू नका. त्याने परिस्थिती आणखी बिघडेल. आणि शेवटी या संकटाची सगळ्यात दुःखद बाजू. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर उज्ज्वला योजनेमुळे ज्या महिलांची चुलीच्या धुरापासून सुटका झाली होती त्या आज पुन्हा एकदा त्याच धुलाकडे परत जायला मजबूर झाल्या आहेत. हे फक्त गॅसचं संकट नाहीये, ही सामाजिक प्रगतीला मागे खेचणारी एक मोठी शोकांतिका आहे. आणि प्रश्न हाच उरतो की ज्यांच्यावर ही जबाबदारी होती त्यांनी वेळीच पावलं का उचलली नाही.